चला विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. राज्यसेवा असो, कंबाईन असो, एमपीएससी न घेणारी कोणती परीक्षा असो, महत्वाचं आहे ते म्हणजे तुमचं प्रोफाईल तयार करणं. जे विद्यार्थी या परीक्षेची नव्यानं तयारी करतायत किंवा ज्यांचं प्रोफाईल तयार झालेलं नाही ना, त्यांनी एकदम व्यवस्थितरित्या हा व्हिडिओ बघा. तुम्हाला प्रत्येक इन्फॉर्मेशन इथं अशा प्रकारे भेटल की परत तुम्हाला वेगळं काय करायची गरज नाही. एवढाच व्हिडिओ बघून तुम्ही तुमचं प्रोफाईल जे आहे हे प्रोफाईल इथं बनवू शकता. बरोबर आहे. व्यवस्थित का तर प्रोफाईल किती अभ्यास केला ना आणि प्रोफाईलच नाही नीट बनलं. ओबीसी होतं, मग तिथं एससी करून बसलो, एससी होता तिथं ओपन करून बसला. बरोबर आहे. नॉन क्रिमिनलला येस करायचं होतं तिथं नो करून बसला. अशामुळं तुमचे जे काय लाभ आहेत, काय दुनियादारी आहे ते तुम्ही घेऊ शकत नाही आणि एक फ्रॉड अकाउंट तुम्ही तयार केलं असा तो मेसेज बनतो. म्हणून प्रोफाईल तयार करणं ही सगळ्यात मोठी गरज आहे आणि व्यवस्थित तयार करणे त्याहून मोठी गरज आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. तर स्टेप बाय स्टेप काय गोष्टी तुम्हाला प्रोफाईल तयार करायच्या सांगतो त्या लक्षात ठेवा. पहिल्यांदा लक्षात काय घ्या, ज्या वेळेस तुम्हाला प्रोफाईल तयार करायचे त्यावेळेस तुमच्याकडं या ठिकाणी कोणकोणत्या एक्झाम द्यायला येतात. एमपीएससीचं प्रोफाईल तयार केलं की राज्यसेवा देऊ शकता, कंबाईनची परीक्षा देऊ शकता, गट ब गट क, तांत्रिक सेवा, बरोबर आहे ना, ड्रग इन्स्पेक्टर वगैरे असतील, ॲग्रिकल्चरच्या वगैरे देऊ शकता. आणि आता इतर सर्व स्पर्धा परीक्षा जसं की सगळे एक्झाम तलाट्यापासून ते सगळे एक्झाम एमपीएससी कडे जाणार आहे म्हणतायत, तर त्या सगळ्या एक्झाम सगळ्याच द्यायचे असेल तर एक प्रोफाईल बनवलं त्यावरती आधारित सगळ्या परीक्षा तुम्ही देऊ शकता. आता पुढचा जो मुद्दा आहे तो लक्षात घ्या की प्रोफाईल तयार करताना महत्वाच्या काय गोष्टी आहेत त्या तुमच्या जवळ ठेवा. त्या तुमच्याच पाहिजेत. जसं की मोबाईल नंबर, चालू मोबाईल नंबर. म्हणजे आज तुम्ही अभ्यास करता, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडच्या नावा मोबाईल नंबर घेता, 2 वर्षानं ते इकडे तिकडे जाऊन बसतंय, मोबाईल बंद करता, परत तुम्हाला ओटीपी मिळणं अशक्य होऊन जातं. बरोबर आहे. म्हणून जिंदगीत आपला स्वतःचा एक मोबाईल नंबर असावा आणि तो पर्सनल असावा आणि तो कायमस्वरूपी आपल्यापाशी राहावा. असे आपले व्यवहार जिंदगीचे असावेत. असा एक मोबाईल नंबर, चालू मेल आय डी, व्यवस्थितरित्या तुमचा मेल आय डी चालू पाहिजे, तो लागतोयच तिथं. ह्या 2 गोष्टी कंप्लीट पाहिजेत. कायमस्वरूपी तुम्ही वापरणार एवढा हा विषय तिथं पाहिजे. दुसरं शैक्षणिक साधना म्हणजे तुमचं 10वीचं 12वीचं ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट आहे हे तुमच्या जवळ पाहिजे. का तर बघा सगळे डॉक्युमेंट काय अपलोड करायचे नाहीत. काय अपलोड करायचे, काय डॉक्युमेंटवरची तुम्हाला माहिती जे हे माहिती तिथं भरायची. त्यानंतर ओळखपत्रामध्ये तुमचं आधार कार्ड पाहिजे, पासपोर्ट साईज फोटो पाहिजे आणि तुमची सही पाहिजे. फोटो कसा पाहिजे, काय पाहिजे ते तुम्हाला मी सांगेनच, पण हे ठेवा. त्यानंतर तुम्ही आरक्षण जे घेता त्यामध्ये जी जात आहे त्या जातीचं सर्टिफिकेट, त्यानंतर जर ओबीसी आहात तर नॉन क्रिमिनल, ईडब्ल्यूएस असाल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट, डोमासाईल असेल तर डोमासाईल रहिवासी दाखला, बरोबर आहे ना. अपंगत्व आहात तर अपंगत्वाचं जे जिल्हा रुग्णालयाचं सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट तुम्हाला पाहिजे. प्रायव्हेटवाल्याचं सर्टिफिकेट चालत नाही. त्यानंतर माजी सैनिक आहात तर या ठिकाणी जे सैनिक तुम्हाला रिटायरमेंटच्या वेळेस डिस्चार्ज लेटर मिळतं ते तुम्हाला पाहिजे. प्रमाणपत्र जर तुम्ही खेळाडू असाल तर ते खेळाडूचं प्रमाणपत्र हे तुमच्या जवळ पाहिजे. फॉर्म भरताना ही बेसिक साधनं जवळ घ्या आणि मगच फॉर्म भरायला सुरुवात करा. आता काय करायचं बघा, सुरुवात करायची म्हणजे काय करायचं तर सरळ सरळ गुगल क्रोम वरती जा आणि त्या ठिकाणी टाका, काय टाका, एमपीएससी लॉग इन. काय टाकायचं, एमपीएससी लॉग इन टाकायचं. एमपीएससी लॉग इन gov.in अशी साईट तुमच्या समोर ओपन होईल. आता ही साईट ओपन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय येतं बघा, खाली येतं न्यू रजिस्ट्रेशन, न्यू युजर रजिस्ट्रेशन असं एक धडधडीत निळ्या रंगाचं येतं. त्याच्यावरती क्लिक करायचं. त्याच्यावर क्लिक केलं की तो तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आय डी दोन्ही गोष्टी टाकायच्या. मोबाईल नंबर टाकला की मोबाईलवरती एक ओटीपी येतो, तो ओटीपी तिथं टाकायचा. त्यानंतर ईमेल आय डी टाकायचा आणि ईमेल आय डी वरती एक ओटीपी येतो, मग तो तिथं टाकायचा. बरोबर आहे. आता दोन्ही ओटीपी जे आहेत ते व्हेरीफाय होतात आणि तुम्ही टाकलेला मोबाईल नंबर आणि मेल आय डी करेक्ट आहे याचा मेसेज येतो. आता त्याच्या खाली काय येतं बघा, न्यू पासवर्ड नावाची एक गोष्ट येते. काय, न्यू पासवर्ड.
मग न्यू पासवर्ड जो आहे तो तुम्हाला तयार करायचा आहे. साधारणतः 8 अक्षरी असतो. एक यामध्ये 4 लेटर असतात, बरोबर आहे, ABCDचे. एक साइन असतात, जसं की साइन तुम्हाला माहीतच असतील, बरोबर आहे. @ वगैरे साइन असतात. आणि त्यानंतर काय डिजिटल आपले डिजिट असतात, आकडे, नंबर. तसा एक काय करायचा आहे, मस्त असा पासवर्ड बनवायचा आहे. तो पासवर्ड परत रिपीट तिथंच मागते एकदा. रिपीट पासवर्ड तिथं टाकायचा. पासवर्ड व्हेरिफाय होतो. आता हा व्हेरिफाय झाला की त्याच्या खाली एक 4-5 प्रश्न येतात. जसं की चाइल्डहुडमध्ये तुमचं निकनेम काय होतं? गरीब स्वाम्या, गोम्या काय तुम्हाला म्हणत असतील ते निकनेम काय होतं? त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप कोणता होता? त्याच्याबरोबर तुम्ही 10वी 12वी कधी पूर्ण केलं? आणि या ठिकाणी तुमच्या हायस्कूलचं नाव काय होतं? हे 5 प्रश्न आहे. 5 प्रश्नाचे उत्तर बरोबर द्या. बरोबर द्या म्हणजे काय, उगाच काय चढवून वाढवून सांगू नका. जे आहे ती द्या. म्हणजे उद्या तुमचा युजर आयडी हरवला, मोबाईल नंबर हरवला, तर ही माहिती ज्यावेळेस तुम्ही तिथं टाकणार ना, त्याच्यावरती तो तुम्हाला प्राप्त करता येतो. आणि जर आता खोटं भरलं ना ते, तर खोटं ध्यानात राहत नाही. म्हणजे खरं खरं आहे ते तिथं टाकायचं, ते काय कोणाला दिसत नाही. आणि अशा रीतीनं तुमचं काय झालेलं आहे, प्रोफाईल तयार झालेलं आहे. आता हे प्रोफाईल तयार झालं की काय होतं बघा. प्रोफाईल तयार झालं की अशा प्रकारचा लॉग इन इंटरफेस ह्याच्यावर दिसतो. कशावरती? MPSC लॉग इन ह्या साईटवरती असं दिसतं तुम्हाला. आणि इथं काय करायचं, युजर आयडी हा कुठं आहे, हा तुमच्या मेलवर आलेला असतो युजर आयडी. नसेल तर तुम्ही जो मेल टाकलाय तो मेल टाका. जो मेल तुम्ही टाकला होता मगाशी तो मेल टाका, ज्याच्या OTP आलता तो. जो तुम्ही नवीन पासवर्ड तयार केलाय तो पासवर्ड इथं टाका आणि इथं जाऊन लॉग इन करा. आता लॉग इन केल्यानंतर तुमच्या समोर प्रोफाईल क्रिएशन डॅशबोर्ड येतो. काय तो? प्रोफाईल तयार करायचं. आता प्रोफाईलचे 6 कॉलम असतात. किती कॉलम? 6 कॉलम. आता हे 6 कॉलम जर पाहिजे झाले तर काय काय असतं बा. पहिल्या कॉलम मध्ये वैयक्तिक माहिती, दुसऱ्या कॉलम मध्ये पत्ता. तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो, फक्त 6 कॉलम आहेत हे लक्षात ठेवा. पहिला कॉलम काय असतो तो इथं बघा. पहिला कॉलम स्तंभ 1 आणि 2 मध्ये तुमचं पूर्ण नाव, आईचं नाव, वडिलाचं नाव, तुमची जन्मतारीख, आईचं नाव, वडिलाचं नाव, तुमची जन्मतारीख तिथे टाकायची. लिंग टाकायचं, राष्ट्रीयत्व टाकायचं, बरोबर आहे ना. आता या ठिकाणी लक्षात घ्या की इथं मुद्दा काय आहे की इथं काय चुकायचं चान्स नाही, इथं बरोबरच आहे. नाव कोणतं टाकायचं बघा. तुमचं नाव, तुमची जन्मतारीख किंवा तुमची जी माहिती आहे ही आधार कार्ड आणि 10वीच्या प्रमाणपत्र बघा. बोर्ड सर्टिफिकेट ज्याला आपण म्हणतो, मार्कलिस्ट नाही, बोर्ड सर्टिफिकेट येतं, सनद ज्याला आपण म्हणतो 10वीची, त्याच्यावर तुमची जन्मतारीख असते. तीच जन्मतारीख सगळीकडे ग्राह्य धरली जाते. बाकी तुम्ही आधारवर, पॅनवर कुठल्याही जन्मतारखा टाका, त्या ग्राह्य धरल्या जात नाही. 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती जी जन्मतारीख आहे तीच जन्मतारीख कायमस्वरूपी काय केली जाते, ग्राह्य धरली जाते. हा विषय इथं लक्षात ठेवायचा आहे. आता 10वीच्या ह्याच्यावरची माहिती भरायची. म्हणजे तिथं जसं नाव आहे, म्हणजे सुरुवातीला आडनाव आहे, नाव आहे, जसं आहे तिथं ॲज इट इज तशाच पद्धतीने इथं टाका. त्यानंतर कायमचा पत्ता तुमचा जो आहे टाका. त्यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका, गावचा पिनकोड जो आहे तो व्यवस्थितरित्या टाकून घ्यायचा. आणि या ठिकाणी परत पुढच्या पेजवर येतो. लगेच हे झालं की सेव्ह माहिती येते. खाली सेव्हचं बटन येतं, सेव्ह, आणि लगेच पुढचा कॉलम ओपन होतो. किंवा त्याला डायरेक्ट दुसऱ्या कॉलमला जरी क्लिक केलं तरी तिथे येतो. पुढचा येतो स्तंभ 3. तिथं तुम्हाला तुमची शैक्षणिक माहिती भरायची. जसं की 10वीची पूर्ण माहिती तिथं टाकायची. मग 10वीचं सर्टिफिकेट तुमच्या जवळ लागतं. किती साली 10वी उत्तीर्ण, कोणत्या स्कूल मधून 10वी उत्तीर्ण, ह्या ठिकाणी किती मार्क, किती पैकी किती मार्क, किती टक्के पडलेली मार्क, तिथं कॉलम दिसतात. तुमच्या समोर मार्क लिस्ट असलं त्याच्या बाहेरचा काही प्रश्न नसतो, तेवढं तिथं भरायचं. सेम 10वीचं तसंच, सेम 12वीचं तसंच,
सेम डिग्रीचं तसंच. आणि जर पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे केलं असेल तर ती माहिती तिथं भरायची आहे. जी सर्टिफिकेटवर माहिती आहे तीच माहिती भरायची. इतर माहितीत काही डोकं लावायचं नाही. गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रावरती जी माहिती आहे तीच माहिती भरायची आहे. वेगळं काही करायचं नाही. परत तुमच्या समोर तिथं खाली सेव्हचं बटन येतं, दाबायचं. ती माहिती सेव्ह झाली. आता पुढे लगेच ओपन होतं चौथा स्तंभ, आरक्षण आणि प्रवर्ग. म्हणजे तुम्ही ओपन आहात, एससी आहात, एसटी आहात, ओबीसी आहात, ईडब्ल्यू आहात, ऑर्फन अनाथ आहात, स्पोर्ट मध्ये आहात, एक्स सर्व्हिसमॅन आहात, दिव्यांग आहात, ईसीबीसी आहात. ह्या ठिकाणी ज्या कॅटेगरीचे आहेत तिथं यस करायचं. आणि त्याचं वैध प्रमाणपत्र, प्रत्यक्षात प्रमाणपत्र पाहिजे का. तर चुकीची कॅटेगरी जर तुम्ही इथं निवडली तर ध्यानात घ्यायचं तुम्ही सरळ सरळ फ्रॉड मध्ये जाता. एक वेळेस माग 1-2 मार्क चुकली तरी चालतेत बा. मी काय सांगतोय, माग 1-2% टक्केवारी हुकली तरी चालते, पण कॅटेगरी हुकली तर डायरेक्ट तुमचं जे काय सिलेक्शन आहे तेच कॅन्सल होतं. इथं चुकायला चान्स नाही, इथं चुकायचं नाही. ओबीसी टाकलं खाली येतं नॉन क्रिमिलियर आहात का. काय जणाला नॉन क्रिमिनल आणि क्रिमिलियर ह्यातला फरक कळत नाही. त्याला वाटतं क्रिमिलर, क्रिमिलर म्हणता नाही क्रिमिलर म्हणते ती. क्रिमिलर नसतं, क्रिमिलियर असतं. म्हणजे उत्पन्न गट तुमचा काय आहे. मग या ठिकाणी तुम्हाला जर उत्पन्न तुमचं कमी आहे, 9 लाखाच्या आतमध्ये आहे, तर या ठिकाणी तुम्हाला काय आहे, ओबीसी म्हणून ग्राह्य धरला जाईल. उत्पन्न जादा असेल तर तुम्ही ओपन मध्ये जाणार आहात. बरोबर. सेम ईडब्ल्यूएस साठी पण तसंच असतं. तिथं माहिती टाकली की यस करायचं. ओबीसी मध्ये नॉन क्रिमिलियरला यस करायचं तरच ओबीसी लागू राहतं, अन्यथा नाही. त्यानंतर बा पुढचा टप्पा येतो कलम 5 आणि कलम 6. आता कलम 5 मध्ये काय बघा, तुमचं डोमासाईल ऍड करायचं. म्हणजे महाराष्ट्रातलाच रहिवासी इथल्या या आरक्षणाला पात्र असतो, इतर राज्यातला रहिवासी इथल्या आरक्षणाला पात्र नाही. म्हणून डोमासाईल जे आहे तुम्ही यस करायचं. जे आहे डोमासाईल या ठिकाणी तिथं माहिती भरायची. डोमासाईलची माहिती ते विचारतात. महाराष्ट्रातील रहिवासाची स्थिती या ठिकाणी अशा प्रकार तुमचा अनुभव विशेष प्रवर्ग जो आहे तिथं तुम्हाला तिथं विचारला जातो. एवढं काय विशेष नाही. डोमासाईलची वगैरे माहिती भरली तर त्या माहितीच्या अंदाजे तुम्हाला लगेच तिथं सगळ्या गोष्टी कळून येतात. बरोबर आहे. 5व्या स्तंभामध्ये गेला तर सगळं माहिती तिथे येतं. डोमासाईल सर्टिफिकेटचं बरोबर ठेवा. त्यानंतर महाराष्ट्रातील रहिवासी सध्या कुठं राहतात, परत एकदा पत्ता तुम्हाला तिथं ते विचारतात. अनुभव विचारतात की एक्स्ट्रा काय तुमच्याकडे अनुभव वगैरे आहे का, एक्स्ट्रा काय काम तुम्ही केले ती का. तो अनुभव पण तिथं शेअर करा. असेल तर, नसेल तर गप बसला तरी अडचण नाही. त्यानंतर येतो तुमचा 6वा स्तंभ. तिथं पासपोर्ट साईज फोटो मागतात. आता हा जो पासपोर्ट साईज फोटो असतो ना, त्या फोटो बाबतीत तुम्हाला एक गोष्ट सांगतो, लक्षात ठेवा, नाही ते कायमस्वरूपी होऊन जातं. आता हा जो आपला फोटो आहे ना, फोटोच्या संदर्भात सांगायचं झालं तर फोटोची रुंदी काय आहे, फोटोची जी रुंदी आहे ना, रुंदी एडिट करताना रुंदी लिहायचं चुकलं असू दे, आता ही 3.5 सेंटीमीटरची पाहिजे. आणि फोटोची जी उंची आहे, ही उंची 4.5 सेंटीमीटर पाहिजे. बरोबर आहे ना. आता हे मिळाल्यानंतर या ठिकाणी हा फोटो घ्यायचा, पीडीएफ फॉर्मॅट मध्ये सेव्ह करायचा. बरोबर आहे ना. समोर बघून काढलेला फोटो असावा. असा इकडं बघतोय तिकडं बघतोय गॉगल लावून उभा राहिलाय असं नाही. फ्रंट टू फ्रंट दोन्ही कान फोटोत दिसलं पाहिजे. दोन्ही कान फोटोमध्ये दिसलं पाहिजेत. असा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. चित्र विचित्र लिपस्टिक फिपस्टिक लावून मुलींनी फोटो काढायचा नाही. चष्मा असेल तर लावून काढू शकता, पण गॉगल लावून फोटो काढायचा नाही. असा फोटो. त्यानंतर एका
स्वच्छ असं पांढरं पान घ्यायचं, त्याच्यावर काळ्या पेनानं सही करायची, बरोबर आहे ना. ते सही पण रुंदी 3.5 सेंटीमीटर, उंची 4.5 सेंटीमीटर अशा लेवलनं घ्यायची, बरोबर आहे ना. पीडीएफ फॉर्मॅटमध्ये हे बघा साईज मध्ये येतं, साईज मध्ये ज्यावेळेस तुम्ही त्याला पीडीएफ मध्ये करताना तर काय साईज अशी मोजून सही करत नसता तुम्ही, तर रिसाईज म्हणून एक येतं, तिथं एक तज्ञ असलं की ती 2 मिनिटात करून देतं, त्याला काय लय मोठी बाब नाही, फक्त साईज तिथं एडिट करायची असते आणि त्यानुसार काळ्या पेनची सही पाहिजे, निळ्या पेनची सही ठेवू नका. असा पासपोर्ट साईज फोटो आणि सही जी आहे ती त्या ठिकाणी काय करायची आहे, तुम्ही भरायची, म्हणजे अपलोड करायची आहे. आता हे अपलोड केल्यानंतर या ठिकाणी बघा प्रत्येक माहिती भरल्यावर तुम्ही सेव्ह करता, सेव्ह केलं की पुढचा टप्पा उघडा होतो, उघडा झाल्यानंतर परत आपण माहिती तपासायची, बरोबर आहे ना. म्हणजे काय होतं बघा, हे सगळं सेव्ह केलं, फोटो बिटो अपलोड केला की या ठिकाणी गाईत चुकीची माहिती भरताना या ठिकाणी आपण पाहतो की परत ते एकदा फायनल सबमिट झाला, फायनल सबमिट व्हायच्या आधी तुम्ही किती वेळा माहिती चेक करू शकता, टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3, टप्पा 4 किती वेळा ते तुम्ही बघू शकता, त्यात काय डाऊट नाही. आता लक्षात घ्या काय असतं इथं, ही माहिती वारंवार वारंवार चेक करा. आता चेक केल्यानंतर अंतिम टप्पा असतो फायनल तपासणी करायची. फायनल सबमिट करण्यापूर्वी अतिशय महत्वाच्या एवढ्या गोष्टी तपासायच्या, तुमचं नाव बरोबर टाकलंय का, सगळ्यात मेन हे तपासायचं, जन्म तारीख बरोबर टाकली का हे तपासा, मोबाईल नंबर ईमेल तपासा जो तुम्ही बदलणार नाही असा, कॅटेगरी टाका, चेक करा कॅटेगरी खरंच मी ओबीसीत आहे, ईडब्ल्यूएस आहे तीच टाकली का, प्रॉपर चेक करा, शैक्षणिक माहिती तपासा, फोटो सहित तर तुमचंच अपलोड केलेलं असतं, त्यामध्ये काय डाऊट नाही. आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो हा अत्यंत महत्वाचा टप्पा आहे, का तर प्रोफाईल लॉक केल्याशिवाय पुढं जाहिरात कोणती असो ती तुम्हाला पाहता येत नाही आणि त्याला क्लिक पण करता येत नाही, बरोबर आहे ना. म्हणून व्यवस्थितरित्या व्यवस्थित शांत चित्तानं एकदा एवढी तरी किमान माहिती प्रोफाईलची सगळी चेक करायची आणि फायनल सबमिट करायचं. काय करायचं, फायनल सबमिट. आता फायनल सबमिट झालं तर कधी आयुष्यात तुम्ही जायचं, एमपीएससी लॉग इन वरती जायचं, हे साईट ओपन करायची, तिथं तुमचा युजर आय डी किंवा मेल टाकायचा, खाली पासवर्ड टाकायचा, तुम्ही तुमचं प्रोफाईल ओपन करू शकता. आता हे प्रोफाईल ओपन केला की फॉर एक्झाम्पल आता पडली ऍड कशाची, आपण पाहतो ग्रुप बीच. आता ग्रुप बीची ऍड पडली की तिथं कॉलम येतो अप्लाय म्हणून, तिथं जायचं, एमपीएससी प्रोफाईल पुढचा आपण पाहतो की प्रोफाईल तयार झालं, प्रोफाईल ओपन केलं, ओपन केलं की ॲडव्हर्टाइजमेंट दिसतात तुम्हाला, मग तुम्ही जाहिरात निवडली गट ब आता आलेली, आता तुमचं वय आहे 35, तर तिथं क्लिक करणार तुम्ही गट ब ला, इलिजिबल आहात का, तर एसटी ला इलिजिबल दाखवणार, एएसओ ला दाखवणार, पण पीएसआय ला दाखवणार का नाही, का तर वय जास्त झालं, बरोबर आहे. उंची कमी असेल, मागं प्रोफाईल मध्ये उंची पिंची सगळी तुमच्या माहितीमध्ये भरायची असते, ते भरून घ्यायची प्रॉपररित्या, त्या ठिकाणी ते बघायचं. आता हे जे टाकलं आपण, जाहिरात निवडली, जिथं जिथं इलिजिबल आहे तिथं तिथं ग्रीन टिक येते तुम्हाला, जिथं जिथं नॉट इलिजिबल आहे तिथं तुम्हाला या ठिकाणी लाल डॉट येतो, नॉट इलिजिबल म्हणून येतं, आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुमच्या पुढं कॉलम ओपन होतो, परीक्षा फी भरायची, ही परीक्षा फी भरायची आणि अर्ज जो आहे हा सबमिट करायचा. हे अशा प्रकारे प्रोफाईल तयार करणं आणि प्रोफाईल निर्मिती करून प्रॉपररित्या फॉर्म भरण्याची प्रोसेस आहे. व्यवस्थितरित्या ही प्रोसेस फॉलो करत चला, का तर ही नीट केली तर केलेल्या अभ्यासाचा आणि बाकी सगळ्या गोष्टीचा यूज होतो, अन्यथा कशाचाच यूज होत नाही. हे माहिती जर तुमच्या लक्षात आली असेल
तर गरजवंतापर्यंत नक्की पोचवा आणि हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि नवीन गाड्यांनी सबस्क्राईब चॅनल नक्कीच करून ठेवा. या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.